ओनरशिप बाय ॲडव्हर्स पोझेशन अर्थात प्रतिकूल ताब्याने मालकी हा कायम चर्चेत असलेला आणि तेवढाच त्याबद्दल गैरसमज असलेला असा विषय आहे. म्हणजे प्रतिकूल ताब्याने मालकी नक्की केव्हा प्रस्थापित होते? प्रतिकूल ताब्याने मालकी मिळण्याकरता त्यातल्या अटी आणि शर्ती काय? या संदर्भात अजूनही खूप संभ्रम आहे. या संदर्भात सगळ्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण करणारा एक व्हिडिओ आपण याच्या अगोदरच केलेला आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रतिकूल ताबा आणि त्या अनुषंगाने दावा दाखल करायची मुदत नेमकी किती याचा थोडासा विचार करणार आहोत. आता हा विषय सुचायचं महत्वाचं कारण म्हणजे मध्यंतरी एक पक्षकार माझ्याकडे आले होते. त्यांनी प्रतिकूल ताब्याने मालकी मिळणारा दावा तयार केला होता आणि तो दावा दाखवण्याकरता ते माझ्याकडे आले होते. जेव्हा मी तो दावा बघितला आणि दाव्यास कारण बघितलं, तेव्हा दाव्यास कारण साधारणतः एक 15 वर्षापूर्वीचं दाखवण्यात आलेलं होतं. आता 15 वर्षांनी एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला दावा दाखल करता येतो का? तेवढी मुदत आहे का? आणि तेवढी मुदत नसेल, तर हा दावा मुदतीच्या मुद्द्यावर बाद होणार नाही का? हे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न अशा संदर्भात उद्भवतात, ज्याचा आपण विचार केला पाहिजे. आता कोणतंही प्रकरण मुदतीत नसेल, तर ते गुणवत्तेवर कितीही चांगलं असलं, तरी त्याचा उपयोग होत नाही, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून आपलं कोणतंही प्रकरण दाखल करताना त्याच्या मुदतीचा मुद्दा योग्य आहे का? याचा सर्वार्थाने विचार करणं आणि मग अंतिम निर्णय घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मग आता प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याकरता नेमकी मुदत किती वर्षाची आहे? याचा विचार करूया. मुदतीच्या संदर्भाने सगळ्या कायदेशीर तरतुदी या मुदतीचा कायदा अर्थात लिमिटेशन ॲक्ट या कायद्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्या कायद्यामधलं जर प्रतिकूल ताब्याने मालकी संदर्भातली तरतूद जर आपण वाचली, तर त्याच्यामध्ये 12 वर्षाची मुदत दिलेली आहे. आणि ती 12 वर्षाची मुदत सुरू कधीपासून होते? तर जेव्हापासनं तुमचा ताबा प्रतिकूल होतो तेव्हापासनं. मग आता ताबा प्रतिकूल केव्हा होतो? तर जेव्हा सलग सतत 12 वर्ष तुमचा एखाद्या मालमत्तेवर ताबा असतो, तेव्हा तो ताबा प्रतिकूल होऊ शकतो. अर्थात तो प्रतिकूल होण्याकरता बाकी अटी शर्तींची पूर्तता होणं गरजेचंच आहे. पण फक्त कालखंडाचा जर विचार करायचा झाला, तर तो 12 वर्षाचा कालखंड पूर्ण झाला पाहिजे. म्हणजे उदाहरणाने समजा सांगायचं झालं, तर 1 जानेवारी 2000 पासनं जर तुमचा एखाद्या मालमत्तेवर ताबा असेल, तर 1 जानेवारी 2012 ला तुमची ती 12 वर्ष पूर्ण होतील. म्हणजे तुमचं पोझेशन ॲडव्हर्स कधी झालं, ताबा प्रतिकूल कधी झाला, तर 1 जानेवारी 2012 आणि मग तिथपासनं दावा दाखल करायची मुदत किती आहे? तर 12 वर्ष. म्हणजे 1 जानेवारी 2024 पर्यंत तुम्हाला तो दावा दाखल करायची मुदत आहे. फक्त याच्यात अजून एक गंमत अशी आहे, की मुदतीच्या कायद्यामध्येच अजून एक तरतूद आहे, जी आहे डिक्लरेटरी रिलीफ संदर्भातली. म्हणजे एखाद्या बाबतीतली घोषणा करायची जर तुम्हाला असेल, एखादी घोषणा करून हवी असेल, तर त्याच्याकरता दावा किती दिवसात दाखल केला पाहिजे? तर त्याची मुदत आहे 3 वर्ष. म्हणजे जेव्हा आपण प्रतिकूल ताब्याचा दावा दाखल करतो, तेव्हा एक प्रकारे प्रतिकूल ताब्याने मालकी आपण जाहीर करून मागत असतो, घोषित करून मागत असतो. मग ह्या जेव्हा 2 परस्पर विरोधी तरतुदी समोर येतात, तेव्हा काहीसा संभ्रम निर्माण होतो आणि तो काहीसा संभ्रम आजही आहे. याबद्दल जेव्हा मी अधिकाधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ठोस असा निकाल किंवा ठोस एखादा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किमान मला तरी अजून सापडलेला नाहीये, की जो स्पष्टपणे सांगेल, की प्रतिकूल ताब्याने मालकीकरता मुदत 3 वर्ष आहे किंवा 12 वर्ष आहे किंवा जे काही असेल ते. आपल्यापैकी कोणाकडे असा निकाल असेल, तर तो अवश्य पाठवा. त्याच्यावर आपण एक नवीन स्वतंत्र व्हिडिओ अवश्य बनवू. पण सद्यस्थितीत प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवायची, तर एकीकडे एक तरतूद म्हणते, की तुम्हाला घोषणा करून हवी असेल, तर 3 वर्षात दावा दाखल केला पाहिजे. दुसरीकडे प्रतिकूल ताब्याची जी मुदत आहे, ती आहे 12 वर्ष ताबा प्रतिकूल झाल्यापासून. म्हणजे एकीकडे 3 वर्ष आणि एकीकडे 12 वर्ष अशी परिस्थिती सध्या आहे. पण माझं म्हणणं असं असतं, की यातली पहिली 3 वर्ष तर समान आहेत ना हो. म्हणजे 0 ते 3 आणि 0 ते 12 यापैकी 0 ते 3 ही वर्ष समान आहेत. त्यामध्ये त्याच्यात सगळ्यात कमी धोका आहे. म्हणजे घोषणेकरताचा कालावधी ॲडव्हर्स पोझिशन प्रतिकूल ताब्याकरता गरजेचा आहे, असं मानलं तरी 0 ते 3 वर्षापर्यंत जर तुम्ही दावा दाखल केला, तर तुमचा तो दावा मुदतीच्या मुद्द्यात अडकण्याची शक्यता जवळपास 0 आहे.
म्हणून आपल्याला जर असा प्रतिकूल ताब्यावरचा दावा करायचा असेल, तर मुदतीच्या मुद्द्यावर सगळ्यात कमी किंवा शून्य धोका जिथे आहे, त्या कालावधीमध्ये आपण दावा दाखल करणं हे नेहमीच श्रेयस्कर आणि दीर्घकालीन फायद्याचं ठरू शकतं. म्हणून आपल्यापैकी ज्यांना प्रतिकूल ताब्याचा दावा दाखल अजून करायचा आहे, त्यांनी आपला ताबा प्रतिकूल नेमका कधी होतोय ते बघा. तिथपासनं शक्यतोवर 3 वर्षाच्या आतमध्येच तो दावा दाखल करून टाका, जेणेकरून मुदतीच्या मुद्द्यावर वादविवाद होणारच नाही. ज्यांची 3 वर्ष उलटून गेलेली आहेत, पण 12 वर्ष अजून उलटायची आहेत, त्यांना उरलेल्या 9 वर्षांमध्ये म्हणजे 3 ते 12 या 9 वर्षांमध्ये तो दावा दाखल करणं क्रमप्राप्त आहे. आणि ज्या लोकांची 12 वर्ष सुद्धा आता उलटून गेलेली आहेत, त्यांचा दावा मुदतबाह्य ठरण्याची दाट शक्यता आहे. काही वेळेला आपला दावा थोड्याशा क्लुप्तीने किंवा ओढून-ताणून मुदतीत बसवता येतो. तसा दावा जर तुम्हाला 3 वर्षात किंवा 12 वर्षात बसवता आला तर उत्तम. पण तुमचा प्रतिकूल ताब्याने मालकीचा दावा आहे आणि त्याला जर 12 वर्ष उलटून गेलेली असतील, तर सगळ्यात पहिले आपला हा दावा मुदतीत बसतो का? बसण्याची शक्यता आहे का? आणि मुदतीत जर बसतच नसेल, तर त्याच्यात आपल्याला अपयश येणार आहे का? आणि मग अपयश येण्याची बऱ्यापैकी शक्यता असेल, तर या सगळ्याकरता वेळ, मेहनत आणि पैसा घालवावा का? या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधणं गरजेचं आहे. कारण आपल्याकडे एक जी पद्धत आहे ना, की कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून, 4 लोक करतात म्हणून, 4 लोक सांगतात म्हणून आपण बेधडकपणे करून मोकळे होतो. पण आपल्या अशा महत्त्वाच्या गोष्टींमध्ये केवळ प्रथा, परंपरा याच्यावर विश्वास ठेवून काहीही करू नका. तुमची जर एखादी प्रकरणाची बाजू भक्कम असेल, तर पुढे जायला काही हरकत नाही. पण बाजू भक्कम आहे का नाही, हे आधी आपल्याला कळलं पाहिजे. आणि मग त्या बाजूची भक्कमता किंवा कमकुवतता किती आहे, त्याच्या आधारे आपल्या जय-पराजयाची शक्यता किती आहे आणि मग आपण हा जुगार खेळायला तयार आहोत का? या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मिळवल्याशिवाय कृपया अंतिम निर्णय घेऊ नका. आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं हे तसं सहज आणि सोपं आहे. त्याबाबतीत तुम्ही तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि जोवर या मुदतीच्या मुद्द्याबाबत स्पष्टीकरण किंवा स्पष्ट उत्तर मिळत नाही, तोवर बाकीच्या मुद्द्यांचा विचार करण्यातच अर्थ नाही, ही खुणगाठ मनाशी कायम बांधून ठेवा. कारण प्रकरण जर तुमचं मुदतबाह्यच होत असेल, तर त्याच्यात गुणवत्ता म्हणजे मेरिट किती आहे, त्याचा तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही. म्हणून प्रतिकूल ताब्याने दावा दाखल करायचा असेल, तर शक्यतो 3 किंवा 12 वर्षात दाखल करा. त्याच्यापेक्षा जर जास्त कालावधी उलटून गेला असेल, तर तो मुदतीत बसवता येतोय का ते बघा. आणि ते जर बसवता येणं शक्य नसेल, तर करायचं का नाही करायचं, जय-पराजयाची शक्यता किती याचा विचार करा आणि मगच अंतिम निर्णय घ्या. आपल्याला हा विषय कसा वाटला? आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला? अवश्य कळवा. धन्यवाद.